भावम यम्यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. भगवंत म्हणतात आपण आयुष्यभर जी कर्म करतोय, आपण जीवन जगत असताना ज्याप्रमाणे राहतोय, ज्याचं स्मरण करतोय, जी कर्म करतोय, ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याला जीव लावतोय, तेच आपल्याला शेवटच्या वेळेला आठवत असतंय. आणि जे आपल्याला शेवटच्या वेळेला आठवत असतंय तेच आपल्याला प्राप्त होत असतं. तीच वस्तू, तीच गती, त्याच पद्धतीने पुढची गती आपल्याला ती प्राप्त होत असते. म्हणून भगवंत काय म्हणतात, नको त्या गोष्टींचं स्मरण करण्यापेक्षा, नको त्या गोष्टींवर प्रेम करण्यापेक्षा, जीव लावण्यापेक्षा, तुला जर मला प्राप्त करून घ्यायचं आहे, तुला जर सत्याची ओळख घ्यायची आहे आणि जे सत्य आहे ते जर प्राप्त करून घ्यायचे आहे, तर तू मला भज, माझं स्मरण कर. आणि जर माझं स्मरण करशील ना, तर तू मलाच येऊन भेटशील. नवे नवे माझेच चरण तुला प्राप्त होतील. ज्या निमित्ताने या ठिकाणी हे प्रवचन आपण आयोजित केलेलं आहे, या लेणाड गावातील या धिरडे परिवाराचे आधारस्तंभ, या धिरडे परिवाराचे पिताश्री कैलासवासी मुकुंद शंकर धिरडे बाबांना 14 ऑक्टोबर रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. आपल्या घराचा, आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला, संगोपन केलं. आणि विशेष म्हणजे ह्या सर्व कुटुंबावर, त्यांच्या मुलांवर अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार केले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांच्या मुलांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आशीर्वादाने अतिशय चांगल्या प्रकारे प्रगती केली. पण खऱ्या अर्थाने या धिरडे परिवाराचा स्वाभिमान वाटतो की शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं चांगल्या प्रकारे काम आज पाहायला मिळत आहे. आणि विशेष करून धर्माचे संस्कार त्या मुलांवर करायला बाबा विसरले नाहीत. मित्रांनो, या ठिकाणी जगत असताना, कार्य करत असताना, आपलं आयुष्य, आपलं जीवन मार्गक्रमण करत असताना कर्म ही प्रत्येकाला करावी लागतात. कर्म केल्याशिवाय तुम्हाला कुठेच काही मिळणार नाही. मग तुमचा संसार असो, प्रपंच असो, परमार्थ सुद्धा, तुमचं कोणतंही क्षेत्र जरी असेल ना, उद्योग क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, कला क्रीडा क्षेत्र असू द्या, किंवा अजून कोणतंही क्षेत्र असू द्या, तुमचं कर्म ही करावीच लागणार आहे तुम्हाला. जे ध्येय असेल तुमचं, जे उद्दिष्ट असेल तुमचं, ते ध्येय जर तुम्हाला साध्य करायचं असेल तर कर्म करावी लागणार आहे. खरं तर आमचा महान ग्रंथ जो आहे गीता, हा ग्रंथच आम्हाला सांगतोय, हा ग्रंथच आम्हाला ओळख करून देतोय, कर्म करणं हीच पूजा आहे, कर्म करणं हीच भक्ती आहे. आणि त्याचीच ओळख या ठिकाणी भगवंत करून देतात की दादा, अरे आपल्याला देह जाणार आहे, नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. अनेक उदाहरण आहेत, काही नाही आहे. जे आपलं आपलं म्हणतोय ना, ते कुठपर्यंत आहे? फक्त एकांतात बसा, मनाला आपल्याच विचारा, हे सगळं कुठपर्यंत आहे? कार्य करत असताना, कर्म करत असताना माणसाला वाटतं की नाही, हे माझं आहे, ते माझं आहे, अमुक माझं आहे, तमुक माझं आहे, माझं घरदार, माझी संपत्ती, माझी प्रॉपर्टी, माझा पैसा, अडका, ऐश्वर्य, माझं तारुण्य, माझं सौंदर्य, माझे सोयरे, माझी जमीन जागा. कधीतरी एकांतात बसा, आपल्याच मनाला विचारा,
हे मला कुठपर्यंत सांभाळणार आहे, हे मला कुठपर्यंत उपयोगी येणार आहे, आपल्याच मनाला विचारा, आपल्या अंतःकरणामध्ये विचारा, हे मला कुठपर्यंत सांभाळणार आहे. आणि त्याचीच ओळख करून देताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडवी ना तेव्हा माझ्या बाप. या कलियुगाचा जर आपण विचार केला ना, मौलींनी जगद्गुरूंनी मांडलेला आहे, काळ आला जवळी ग्रासावया. पण दिवसेंदिवस माणूस काळाच्या जवळ जात आहे, माणूस काळाच्या जवळ जात आहे. सत्य स्वीकारावं, सत्य स्वीकारत नाही, चांगली कर्म करावी, चांगली कर्म करत नाही, घडत नाही. आपल्या देहाची नासाडी होणार, आपल्या आयुष्याची नासाडी होणार, आपल्या जीवनाची उद्ध्वस्त होणार जीवन. अशा प्रकारची कर्म मनुष्य अवलंबतोय, अशा प्रकारची कर्म मनुष्य सहजरित्या करत असतो, सहजरित्या करत असतो. आम्हाला माहिती आहे, आम्ही जर काजू बदाम पिस्ता असं काही जर खाल्लं तर आमचं शरीर धष्टपुष्ट होणार आहे. आम्ही जर दूध प्यालो तर त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग आमच्या शरीराला होणार आहे, हे आम्हाला माहिती आहे. पण जेवढा मनुष्य नको ते वासना, नको ती व्यसन, जेवढा मनुष्य आवडीने जवळ करतोय ना, स्वीकारतोय ना, तेवढं हे आवडीने स्वीकारत नाही. त्याला माहिती नाही का मी करतोय ते वाईट कर्म आहे, मी करतोय त्याच्याने पाप घडणार आहे, आणि जर पाप घडलं गेलं तर मला याच्यानंतर त्याच्यापासून दुःख होणार आहे. समोरचा मनुष्य उद्ध्वस्त झालेला आहे हे पाहून सुद्धा एखादा मनुष्य तीच कर्म जर करत असेल, तेच कार्य जर करत असेल, तर मग संत म्हणतात, अरे प्राणी पक्षी गुणवंत, पशु पक्षी गुणवंत. अनेक जनावर अशी चाललेली आहेत रस्त्यामध्ये, आणि एखादा जनावर पुढे गेल्यानंतर तो जर एखाद्या खरड्यात पडला ना, तर दुसरी बरोबर जागा बदलतात, रस्ता बदलतात. त्यांना माहिती तो पडलाय, आपण तिथे पडता कामा नये. पण या कलियुगाचा जर अभ्यास केला, आपण या कलियुगाचा जर विचार केला ना, तर एकावर एक अनेक पडतायत, सुधरत नाही. तो आत्मबोध होत नाही, त्यांना कळत नाही आपण काय करावं म्हणून. आणि म्हणून मग माऊली या ठिकाणी काय म्हणतात, जे स्मरण करू, ज्याच्यावर आपण प्रेम करू, ज्याच्यावर आपण जीव लावू, तेच जर आपल्याला सुरुवात शेवटच्या वेळेला जर आठवणार आहे, आणि तीच गती जर आपल्याला प्राप्त होणार आहे, तर सांगा ना, कोणाला असं वाटतंय की मी जाताना खितापणी पडावं, बरेच दिवस मला असे पडून राहावेत, घरातले कंटाळावेत, मी कंटाळावं? कोणाला वाटतंय असं? वाटतंय कोणाला? मला दुःख प्राप्त व्हावं असं कोणाला वाटतंय का? ज्याला बोलता पण येत नाही ना, त्याला ज्या वेळेला आजी सांगते ना, बा लेका, अरे देवाला हात जोड आणि काय माग? सुख दे. काय माग? सुख दे. ते आजी सुद्धा काय बोलते? सुखाचा ठेव. म्हणजे बघा ना, माणसाला काय आवडतंय? सुख आवडतंय, पण सुखासाठी लागणारी कर्म मात्र मनुष्य करत नाही, ती आवडत नाही माणसाला. आहे की नाही? ज्याच्याने आम्हाला सुख प्राप्त होणार आहे ना, ज्याच्याने आम्हाला आनंद प्राप्त होणार आहे, ज्याच्याने आम्हाला परमानंद प्राप्त होणार आहे, ज्याच्याने आम्हाला चिरकाल टिकणारं सुख प्राप्त होणार आहे, ती कर्म आम्हाला आवडत नाही, ती कर्म आमच्याकडून घडत नाही. सहज बसल्या बसल्या मनुष्य 2 तास असे नुसते गावातली चर्चा करता करता घालवते. बाबा खरं आहे की खोटं आहे? खरं आहे की खोटं आहे? काहीतरी घडलं तर मग विषय येतो त्यांचा लहानापासून मोठ्यांपर्यंत, स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सगळ्यांचा विषय तोच. सहज असा मनुष्य घालवतो, असा विषय वेळ गेली. पण त्याला हे कळत नाही की एवढी वेळ माझी फुकट गेली. ग्रंथ वाचायला बसल्यानंतर मांडी बदलावी लागते त्याला 5-5 मिनिटाला. नामस्मरणाला कुठे स्मरणिका हातात घेतली बस की घड्याळाकडे 10 वेळा पाहतोय तो. आवड कसली माणसाला. इकडे माऊली म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेडे मुक्ती 4ही साधी येल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4ही मुक्ती जर तुम्हाला साधायच्या असतील
तर हे जर साधन बाजूला केलं, जे माऊलींनी, जे जगद्गुरु तुकोबांनी साधन दिलेले ते साधन जर तुम्ही बाजूला केलं आणि वेगळ्या प्रकारच्या साधनामध्ये जर त्या मुक्त्या तुम्ही प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला तर देहाला कष्ट आहे, देहाला त्रास आहे, ते साध्य होईलच असं नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. काय होत आहे मग? वायाची उपाधी, दंभ धर्म. उपाधी निर्माण होते, मी देवाचं करतोय, मी अमुक बाबाचा, मला एवढं ज्ञान आहे, मला एवढं येतंय, मला एवढं कळतंय, माझ्या एवढ्या ओव्या पाठ आहेत, माझे एवढे श्लोक पाठ आहेत. वायाची उपाधी. आणि ही उपाधी जर असेल ना आपल्याकडे, हा सूक्ष्मातून का होईना अहंकार अभिमान जर असेल ना, तर तुम्हाला सांगू का, लोखंडाला संपायला वेगळं काही करावं लागत नाही, त्याचा गंजच त्याला संपवत असतो. तसं माणसाला संपवायला वेगळं काही करावं लागत नाही, त्याचा अभिमान, त्याचा अहंकारच त्याला संपवत असतो. म्हणा सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. कधीतरी आम्ही आमच्या ब्रेसलेट, चेन, साखळी याचा जर समजा आमच्याकडे अभिमान असेल ना, आमच्याकडे असलेला सोन्याचा, आमच्याकडे असलेल्या संपत्तीचा, आमच्याकडे असलेल्या गाड्या घोड्यांचा अभिमान जर आम्हाला असेल ना, तर आम्ही कधीतरी त्या रावणाकडे बघावं, कधीतरी आठवावं त्याच्याकडे किती होतं, काय झालं. कबीर महाराज म्हणतात, परणारी पैरी चुरी न लाव उसे अंग, रावण के दशशीर गये परणारी के संग. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, साधने तरी हीच आता जो कोणी साधेला, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. किती साधा आणि सोपा परमार्थ दिलाय संतांनी. काय करायचं आपल्याला? देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारही साधी. मग वेगळं का म्हणून आपण देहाला कष्ट होईल, देहाला त्रास होईल असं का करावं? अरे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि साहित्यता ह्या मुक्त्या जर तुम्हाला सहज नामस्मरणाने मिळतात, नामस्मरणाने जर प्राप्त होतात. एखाद्या गावाला जर आम्हाला जायचं असेल तर आम्ही जो सरळ मार्ग असेल, व्यवस्थित मार्ग असेल, आम्हाला सोपा असेल, सोयीस्कर असेल, तोच मार्ग निवडतोय ना. अडमार्ग निवडत नाही आम्ही, अडगळीचा मार्ग निवडत नाही आम्ही, सरळ मार्ग असेल तो. मग इथे संतांनी आपल्याला सरळ मार्ग दिलेला आहे. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा. काय ठाईच बैसोनी? मग त्यासाठी काय आम्हाला नामस्मरण करायचंय, मग पंचांग काढावं का? मुहूर्त, वेळ, टाईम काही काळ, वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उतरते. देवाचं करण्यासाठी तुम्हाला काय गरज आहे पंचांग काढायची? पण आम्ही काही वेळेला पंचांगात अडकतोय हो. नामस्मरण करायला सुद्धा पंचांग पाहावं लागतंय, देवाची पूजा करायला सुद्धा पंचांग पाहावं लागतंय. कुठे अडकलोय आम्ही? अडकलोय की अडकवले हे आमचा आम्ही शोध घेतला पाहिजे. आपलं हित जर आपल्याला साधायचं आहे ना, आपलं स्वहित जर आपल्याला करायचं आहे ना, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आहे की नाही? देवाला कोण आवडतं? देवाने काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे म्हणून देव म्हणतात. काय सांगतात संत आपल्याला? तुम्ही किती श्रीमंत आहात त्याच्याशी त्यांना गरज नाहीये, तुम्ही कसे आहात त्याच्याशी त्यांना गरज नाहीये, तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही किती गोरे आहात की काळे आहात, तुम्ही कुठल्या वर्णाचे आहेत त्याच्याशी त्यांना गरज नाहीये. संत काय म्हणतात? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा. आम्ही जर गीता भागवत जर श्रवण करत असू, अखंड जर भगवंताचं चिंतन करत असू, तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. म्हणून अखंड आम्ही काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. आम्ही बसल्या बसल्या असा टाइम वाया घालवतोय, व्यर्थ घालवतोय. म्हणून काळ आमच्या जवळ येत नाही, आम्ही काळाच्या जवळ चाललेलो आहे. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये वाढदिवस साजरे करतोय, पण खऱ्या अर्थाने जर अंतःकरणपूर्वक विचार केला तर ते वाढदिवस असतात की घट दिवस असतात?
एखादा जर 40-42व्या वर्षी जर त्याचा वाढदिवस साजरा करत असेल तर सांगा ना, त्याच्या आयुष्यामध्ये 40 वर्ष वाढली की घटली? बाकीच्या गोष्टींचा आम्ही जसा विचार करतो तसा आमच्या आयुष्याचा का बरं विचार करत नाही की एवढा वेळ एवढी आयुष्य आमचं कसं गेलं, कुठे गेलं, कोणी खाल्लं? तेवढे आयुष्यामध्ये जर कधी तुम्ही नामस्मरण केलं नसेल, जर कधी परमार्थ केलं नसेल, भक्ती केलं नसेल, देवाचं स्मरण जर कधी केलं नसेल, ग्रंथ वाचन जर कधी केलं नसेल, देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य जर तुम्ही केलं नसेल ना, तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात आयुष्य खातो काळ, आयुष्य खातो काळ सावधान. ज्याच्या आयुष्यात परमार्थ काय ते माहितीच नाही, देव काय ते माहितीच नाही, नामस्मरण काय ते माहितीच नाही, तो कितीही जरी वाढला, कितीही जरी वय झालं त्याचं, किती जरी आयुष्य असेल तरी ते आयुष्य कोणी खाल्लं त्याचं? जगद्गुरु म्हणतात काळाने खाल्लं ते आयुष्य. मोराच्या पंखावर किती जरी चांगला डोळा असेल ना, तरी त्याच्याने त्याला पाहता येत नाही. गाईच्या गळ्यामध्ये किती लांब लोंबलेला सर असेल ना, तरी त्याच्यातून कधी दूध मिळत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती वर्ष जगलात ना, यापेक्षा ते जगताना कसे जगलात याला महत्व आहे. किती जगलात यापेक्षा कसे जगलात याला महत्व आहे. म्हणून शेवटी माऊली काय म्हणतात, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. अर्धघडी राहू नको. आम्ही घडीच्या घडी आमच्या वाया घालवतो. अरे की नाही मावशी, एखाद्याच्या घरी जर आम्ही गेलो तर सहज असं बसतोय आम्ही, तिने काहीतरी तिच्या सासूचे कुटाणे लावावेत किंवा सासू असेल तर सोन्याचे कुटाणे लावावेत, आम्ही सहज ऐकतोय, आमचे सांगतोय त्यांना त्यांचं ऐकतोय, आम्हाला जरा बरं वाटतंय. मग ती उठता उठता बोलते, मला असं पोट भरून बोलायला जरा बरं वाटतंय. पण काय होतंय, बोलता बोलता असा बराच वेळ निघून जातो, घरी इकडे उचलापट चालू होते, ती येते, आल्यानंतर मग घरातले म्हणतात केव्हा गेली होती, आता आली, भूक लागली, इकडे स्वयंपाकाचा पत्ता नाही. तेव्हा ती बोलते 2 घटका काय गेले तर लगेच तुमची उचलापट चालू झाली. आयुष्यातल्या 2 घटका नाही, माऊली म्हणतात रिकामा अर्ध घडी. 2 घटका खूप झाल्या दादा, 2 घटका खूप झाल्या. माऊली काय म्हणतात, रिकामा अर्ध घडी राहू नको. बरोबर आहे की नाही मावशी? आपल्याला भांडी घासायला साधारणतः किती वेळ लागत असेल? एक वेळची भांडी घासायला आपल्याला किती वेळ लागत असेल? तुम्ही सांगताय का? यांना विचारू. अर्धा तास. तुमच्या हातामध्ये घासणी असते, एका हातामध्ये भांडी असते, बरोबर आहे का? बरोबर आहे का? वेगळं काय असतं? भांडी घासताना एक हातामध्ये भांड, एक हातामध्ये घासणी, बरोबर आहे? मी बोलतो ते बरोबर आहे ना? तोंडात काय असतंय बरं तुमच्या? माऊली म्हणतात रिकामा अर्ध घडी राहू नको. आपल्याला काय सांगायचंय? जनाई दलिता कांडिता तुझं गायीना अनंता, जनाईच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. तुमची भांडी जर अजून सासूला शिवाय देत असतील तर आपण समजा काय करत असू आपण त्या वेळेला. इकडे सावतामाळी काय म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला मांसाहारी. आम्ही काय करायला हवं? आम्ही आमच्या शेतामध्ये असू दे, आम्ही आमच्या उद्योग धंद्यामध्ये, नोकरीमध्ये, कुठेही असू द्या, जे काम मला देवाच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे ना, ते काम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करणं, भगवंताचं स्मरण ठेवून करणं, याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. दादा, ग्रंथ वाचन करणं, देवाच्या पुढ्यात बसून नुसतं नामस्मरण करणं, नुसते देवाला अगरबत्ती लावणं, देवाला नुसता तुपाचा दिवा लावणं, केवळ यालाच भक्ती म्हणत नाही. आम्ही जे काम करतोय ना, आम्हाला जे काम दिलेलं आहे, जे वाट्याला आलेलं आहे, ते प्रामाणिकपणे करणं, ही सुद्धा भक्ती आहे. ही सुद्धा भक्ती आहे. म्हणून माऊली म्हणतात रिकामा अर्ध घडी राहू नको. आपला विषय काय? यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. तुम्ही जो स्मरण कराल,
ज्याप्रमाणे कर्म कराल ती कर्म तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवणार आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला गती प्राप्त होणार आहे. मग शेवटची वेळ कधी आपली? आज तो फरक आहे आमचा. आम्ही जन्माला येण्याच्या 9 महिने 9 दिवस आमच्या घरातल्यांना आधी कळते आम्ही येणार आहेत. आम्ही जाताना मात्र घरातल्यांना काय, आम्हाला सुद्धा कळत नाही आम्ही कधी जाणार आहेत ते. माणसाचा देह म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे, कधी फुटेल सांगू शकत नाही. कोण अमरपट्टा घेऊन आला इथे? अमरपद कोण घेऊन आलेला आहे इथे? प्रत्येकाच्या संचिताप्रमाणे, प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे, कर्माप्रमाणे वेगवेगळं आयुष्य दिलेलं आहे. कोण किती जगतंय, कोण किती जगतंय. राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडीना तयाला मृत्यू काही. मृत्यू हा कोणाला सुटत नाही. मृत्यू हे सत्य आहे. काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सत्य आहेत पण आपण स्वीकारत नाही. काही गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये सत्य आहेत पण आम्ही स्वीकारत नाही. स्वीकारायला हव्यात. काही गोष्टींचं आम्ही स्मरण ठेवायला हवं. रस्त्यात जाता जाता जर आम्हाला एखाद्या ठिकाणी कुठेतरी नदी दिसली तर तिला गंगा म्हणून आम्ही नमस्कार करतो. ही आमची भारताची संस्कृती आहे, आमची हिंदुस्थानची संस्कृती आहे. हो, ही शिकवण आहे आम्हाला. एखाद्या ठिकाणी नुसता एखाद्या दगडाला शेंदूर जरी फासलेला असेल, कुठला देव आम्हाला माहित नाही पण आम्ही नमस्कार करण्याचं काम करतोय. एखाद्या गावाच्या बाजूने जर जात असू, त्या गावाकडे जर नजर गेली, नुसता कलश जरी आम्हाला दिसला मंदिराचा तरी त्या कलशाला पाहून आम्ही नमस्कार करतोय. तो कुठल्या देवाचा मंदिर आहे आम्हाला माहित नाहीये. कधीतरी गावाच्या बाहेर जाता जाता, कधीतरी गावाच्या बाहेर पडता पडता सगळ्या गावातल्यांची एकच जागा निवडलेली असते. बरोबर आहे का? तुमच्या गावात मंदिर आहे का या पाड्यामध्ये? आहे? किती मंदिर आहेत? एकच असू द्या. शाळा आहे का या पाड्यामध्ये? शाळा आहे नाही. मग तुमच्या पाड्यातल्या मुलांना शाळेत शिकायला दुसऱ्या पाड्यात जावं लागतं. बरोबर आहे का? नक्की. स्मशानभूमी आहे का? आहे. शाळा नाही म्हणजे स्मशानभूमी पण नाही पाहिजे. एक वेळ आम्हाला दुसऱ्यांच्या शाळेमध्ये शिकून देतील गुरुजी. बरोबर आहे का? पण दुसऱ्यांच्या स्मशानभूमीमध्ये तुमच्या गावचा आहे तिकडच असू द्या. किती आहेत स्मशानभूमी? किती तुमच्या पाड्याला? एकच. असं कसं? एकच आहे. मग गरीब मेल्यावर तुम्ही कुठे नेता? आणि श्रीमंत मेल्यावर तिथंच. गोरी मेलीस म्हणून तुमच्या गावातली, गोरी पांढरी गोरी एकदम, त्यांना तिथंच. आणि काळा जर मेला एखादा माणूस तर अरे बाबा तिथंच का? मग आयुष्यभर जो आपण अभिमान करतो, आयुष्यभर, बरोबर आहे का? आपण अभिमान कसला करतोय? माझी प्रॉपर्टी, माझी संपत्ती, माझा ऐश्वर्य, माझा पैसा, माझा हाडका, माझा अमुक तमुक, मी तरुण, मी सुंदर. दुसरं कसला अभिमान असतो माणसाला? ज्याचा स्वाभिमान असावा तो त्याच्याकडे कधी विचार पण नाही मी हिंदू आहे, मी देवाचा भक्त आहे, मी देवाचा दास आहे, मी साधक आहे. हा स्वाभिमान माणसाला असावा, याचा अभिमान माणसाला असावा. पण नाही, मी श्रीमंत आहे. कुठपर्यंत दादा? तुझाच एखादा वेणू जर असा निघला ना तर तुझ्या घराची राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही. डोळ्यासमोर असे कितीतरी आहेत, आपल्या समोर अशी उदाहरण आहेत कितीतरी. म्हणून प्रत्येक कार्य करताना आम्ही कसं केलं पाहिजे? अरे आमचा गीता हा ग्रंथ सांगतो तुम्ही कर्म करतात ना त्यालाच परमार्थ म्हणतात, भक्ती म्हणतात. म्हणजे काय? आई वडिलांची सेवा करा. मंदिरातला देव सुद्धा तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मंदिरातल्या देवाची सुद्धा तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जर तुमच्या वागण्याने अश्रू येत असतील, त्यांचा जर द्वेष, मत्सर, तिरस्कार जर करत असाल, त्यांना त्रास देऊन जर तुम्ही तीर्थयात्रेला जात असाल, मंदिरातल्या देवाच्या दर्शनाला जर जात असाल ना, तर तो मंदिरातला देव सुद्धा बोलतोय हा नाही येईल तर बरं आहे. पण ज्या दिवशी तुमच्या आई वडिलांची सेवा करून, त्यांचं जे काय हवं नको ते सगळं पाहून, त्यांची व्यवस्थितरित्या सेवा करून, त्यांचं दर्शन घेऊन ज्या वेळेला तुम्ही एखाद्या तीर्थाला किंवा एखाद्या मंदिरामध्ये देवाच्या दर्शनासाठी निघताय की नाही, त्यावेळेला तिथला देव सुद्धा तुमची आतुरतेने वाट पाहत असतो.
खऱ्या देवांची सेवा करून माझा भक्त येतोय, माझा दास येतोय, माझा साधक येतोय, माझा शिष्य येतोय. कर्म करणं याला भक्ती म्हणतात हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला फक्त वाटलं होतं वाचन करणं, खूप ग्रंथाचा अभ्यास करणं, खूप आमच्याकडे पांडित्य असणं म्हणजेच भक्ती. दादा नाही. आम्ही कसं जगावं, कसं वागावं, काय करावं यासाठी ग्रंथ वाचन केलं पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, त्याशिवाय आम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही. पण किती जरी तुमच्याकडे पांडित्य असेल ना, किती जरी तुमच्या ओव्या पाठ असतील, किती जरी तुमचे श्लोक पाठ असतील आणि त्याच्या अभिमानात जर तुम्ही बोलत असाल ना की मी परमार्थिक आहे, मी भक्ती करतोय, मी देवाचं करतोय, तर तो तुमचा भ्रम आहे, भ्रम आहे. अशी कितीतरी वेळ आम्ही फुकट घालवतोय. माऊली म्हणतात रिकामा अर्ध घडी लावू नको, आम्ही घडीच्या घडी फुकट घालवतोय. आमचा जन्म कधी होणार आहे हे 9 महिने 9 दिवस आधीच आमच्या घरातल्यांना कळलंय, पण मात्र आमचा मृत्यू कधी होणार आहे हे घरातल्यांना काय आम्हाला सुद्धा कळत नाही. मग प्रत्येक आलेली वेळ ही आम्ही सार्थकी लावली पाहिजे. प्रत्येक आलेली वेळ ही आमची आहे. कुठल्याही वेळेला मला कधीही जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे, कुठल्याही वेळेला कधी मला जावं लागणार आहे, वेळ मला माहिती नाहीये. पण खऱ्या अर्थाने ज्या वेळेला माझ्या मुखामध्ये नामस्मरण असेल, अशा वेळेला भगवंताचं स्मरण असेल, अशा वेळेला जर शेवटची वेळ आली ना, तर माझ्यासारखा भाग्यवान कोण नसेल, हेही तेवढंच सत्य आहे. मग त्यासाठी आम्ही ती वाट का पाहावी वेळ यायची? त्यासाठी आम्ही का असा विचार करावा? 100 वर्ष वय दिलेलं आहे, माझं वय 40 आहे, 60 वर्ष बाकी आहे. दादा 60 मिनिटं पण तेवढी 60 वर्ष काय, 60 मिनिटाची पण आपण गॅरंटी देऊ शकत नाही. किती वेळ आपण वाया घालवला याचा विचार करा फक्त. 60 विपल तेव्हा एक पल, 60 पल तेव्हा एक घटका, 60 घटका तेव्हा एक दिवस, 2.5 घटका तेव्हा 1 तास, 24 मिनिटं तेव्हा एक घटका, असे 24 तास तेव्हा एक दिवस, 7 दिवस तेव्हा एक सप्ताह, 4 सप्ताह तेव्हा एक महिना, अर्थातच 15 दिवस तेव्हा एक पक्ष, असे 2 पक्ष, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष तेव्हा एक महिना, असे 2 महिने तेव्हा एक ऋतू, असे 3 ऋतू तेव्हा एक आयन, उत्तरायण आणि दक्षिणायन, असे 2 आयन तेव्हा एक वर्ष, 12 वर्ष तेव्हा एक तप, 25 वर्ष, 50 वर्ष, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, शताब्दी. आम्ही कसली अपेक्षा करतोय, किती आयुष्याची अपेक्षा करतोय? कधीतरी ना आम्ही त्या वृद्ध माणसांच्या पाया पडायला गेलो ना की ते आम्हाला आशीर्वाद द्यायचे. आशीर्वाद देता देता काय म्हणायचे माहितीये? म्हातारा हो. काय म्हणायचे? म्हातारा हो. राग यायचा आतमध्ये, असं का म्हणतात ते? पण आता कळायला लागलं बाबा तू म्हातारा होईपर्यंत जग. म्हातारा हो म्हणजे मोठा म्हातारा होईपर्यंत राह तू बाबा. कारण आज गॅरंटी नाहीये कोणाची, कोण कधी कसा जाईल सांगू शकत नाही. चांगली चांगली माणसं आपल्या समोरून जातात, आपल्या जवळ बसलेली बाता सांगत असलेला उठून गेला काय आणि त्याची वार्ता आली काय, अशी अवस्था चालू आहे. म्हणून प्रत्येक वेळ, प्रत्येक काळ हा आपला आहे. आणि म्हणून अखंड काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. अखंड नामस्मरण केलं पाहिजे, अखंड नामस्मरण केलं पाहिजे. नुसतं आपण संसाराच्या मागे जर लागलो, मायेच्या अधीन जर झालो ना, तर आपण सुटू शकत नाही. तिथून मोकळा होण्याचा मार्ग आपल्याला मिळणार नाही. असे कितीतरी आले आणि कितीतरी गेले लोक. मरो मरो जाती वडिले गेली ही प्रचिती. आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पडतो तोही तैसा झाला. म्हणून म्हणतात नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. वृद्धपण आल्यानंतर दादा एखाद्या वेळी जर एखादा तुमचा इंद्रिय जर निकामी झाला आणि तुमच्याकडे जर पैसा असेल ना, तर 1 नाही 4 इंद्रिय तुम्ही विकत घेऊ शकता. पण आयुष्य मिळेलच याची गॅरंटी नाहीये, आयुष्य मिळेलच याची गॅरंटी नाहीये दादा. म्हणून फक्त एवढं स्मरणात ठेवा, कोण कोणाचा आहे. अरे हा देह कार्य करत असताना, हा देह तरुण असताना, हा देह धडधकट असताना, जोपर्यंत साधन संपत्ती पैसा अडका सर्व आहे, तोपर्यंत सगळे अधिकार गाजवतात ना या देहावर, सगळे हक्क गाजवतात या देहावर. कधीतरी सासू सुनांचं व्हावं म्हणजे बायकोचं आणि आईचं व्हावं.
ती आई बोलते माझा मुलगा आहे, तो माझाच ऐकणार. पण तेवढ्यात तिच्यातून आवाज येतो, ती आवाज देते नाही नाही माझा नवरा आहे, माझा ऐकणार. देह एकच आहे, पण तोच बाप बोलतोय माझा पोरगा आहे, माझा ऐकेल तो. तोच काका बोलतो नाही 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 माझा पुतण्या आहे, आपल्या शब्दाच्या पलीकडे कधी गेला नाही तो. तेवढ्यात ती बहीण बोलते माझा भाऊ आहे, माझा ऐकणार तो. पोरं बोलतायत आमचे वडील आहेत, आमचा ऐकणार. आई म्हणते माझा मुलगा आहे, बाप म्हणतोय माझा मुलगा आहे, बायको म्हणते माझे पती आहे, बहीण म्हणते माझा भाऊ आहे, भाऊ म्हणतो माझा भाऊ आहे, चुलत भाऊ म्हणतो माझा भाऊ आहे, काका म्हणतात माझा पुतण्या आहे, मुलं म्हणतात माझे वडील आहेत. हे सगळे माझे म्हणतातच म्हणतात, पण स्मशानातला अग्नी सुद्धा बोलतोय हा देह माझा आहे. स्मशानातला अग्नी सुद्धा याच्यावर हक्क दाखवतोय, हक्क गाजवतोय. हे सगळे कुठपर्यंत आहेत बरं? हे सगळे कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत सगळं काही आहे ना तोपर्यंत सगळे आहेत. सौंदर्य आहे, ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, तोपर्यंत सगळं आपले आहेत. बाकी एकदा काय हे सगळं निघून गेलं ना की दादा कोणी कोणाचं नाहीये. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर चांगली कर्म करायची, चांगलं जगायचं आहे ना, तर फक्त एक सूत्र लक्षात ठेवा. काही ठिकाणी आम्ही पाहतोय आई वडील चांगल्या प्रकारे परमार्थिक आहेत, परमार्थ करतात, भक्ती करतात, देवाचं नामस्मरण करतात, पण त्यांची मुलं व्यसनाधीन होतात, नको त्या प्रकारची व्यसन करतायत. ते आई वडील बिचारे चूर चूर होतात मरून. ते त्यांना अंतःकरणपूर्वक वाटत असते अरे आम्ही जो परमार्थ करतोय, आम्ही जी भक्ती करतोय, आम्ही जे देवाचं नामस्मरण करतोय हे आमच्या मुलाने करावं. मग सांगा ना, तो जर व्यसनाधीन होत असेल तर ते संस्कार करण्यामध्ये चुकले का, कमी पडले का? अरे कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाने वाईट कर्म करावीत. कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त व्हावा. कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाने एखाद्या व्यसनाधीन व्हावं आणि माझ्या घराचं स्मशान करावं, असं कुठल्याच बापाला वाटत नाही. प्रत्येक आई ही आपल्या मुलाचं हितच जाणत असते, त्याच्या संसाराचं हितच जाणत असते. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये प्रगती करावी, खूप मोठं व्हावं, खूप मोठं व्हावं असं प्रामाणिकपणे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते. आई मुलाला कडीवर घेते का? मला जे पाहता येते ते माझ्या मुलाने पाहावं म्हणून आई कडीवर घेते. बाप खांद्यावर घेतो का? आयुष्यामध्ये जे मला पाहता आलं नाही ना ते माझ्या मुलाने पाहावं. जिथपर्यंत मला पोहोचता आलं नाही ना तिथपर्यंत माझ्या पोराने पोहोचावं, माझ्या मुलाने पोहोचावं. तुम्हाला सांगू का, तुमच्या राजकीय क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, कला क्रीडा क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत असाल त्या क्षेत्रामध्ये तुमच्या बुद्धीने, तुमच्या जोराने, तुमच्या बळाने जर तुम्ही त्या ठिकाणी प्रगती करत असाल ना तर तुमच्या तगडे खेचणारे अनेक असतात रे. पण तुमची प्रगती पाहून त्या प्रगतीमध्ये अजून तुमची प्रगती व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना करणारा एकच देव आहे आणि त्या देवाचं नाव आहे बाप. त्या देवाचं नाव आहे बाप. आपलंच पाखरू ज्या टाइमाला पंख फुटताय आणि ते पंख फुटल्यानंतर ज्या वेळेला ते आकाशामध्ये असं विहार करतंय की नाही, त्यावेळेला त्याला आनंदाने निहाळतोय आणि माझ्या पाखराने अजून अजून उंच भरारी घ्यावी म्हणून देवाला प्रार्थना करतोय ना, त्याचं नाव आहे बाप. मग सांगा ना, बापाला एकही सुपारी खंडाचं व्यसन नाही, बापाला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, बाप परमार्थिक आहे, पण मुलगा मात्र नको त्या कर्माधीन झालेला आहे, नको त्या व्यसनाधीन झालेला आहे. काही संस्कार करण्यात कमी पडले का? नाही. शिकवण्यामध्ये कमी पडले का? नाही. कधी त्या आईने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला नाही का? अनेक वेळा केला. बापाने कधी समजवण्याचा प्रयत्न केला नाही का? अनेक वेळा केला, अनेक वेळा प्रयत्न केला. मग तरी सुद्धा त्याच्याकडून वाईट कर्म का घडतात बरं? त्याला जडलेला संग, त्याला असलेला संग. म्हणून तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय ना हे महत्वाचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय ना त्या जोडीदाराच्या संघावरून तुमची किंमत ठरली जाते. हापूस आंबे चांगले आंबे आहेत, चांगल्या प्रतीचे, चांगल्या किमतीचे आहेत, चांगल्या बाजारामध्ये, मार्केटमध्ये, भरगच्च मार्केटमध्ये बसला विकायला, जोराने आवाज देतोय आंबे घ्या, आंबे चांगले आहेत, मस्त आहेत, हापूस आहेत, गोड आहेत. पण बाजूलाच त्याच्या बसला होता उंदीर मारण्याचा औषधवाला. उंदीर मारण्याचं औषध असते ना,
ज्याच्याकडे कीटक मारण्याचं औषध असतंय, मुंग्यांची पावडर असते, हा जर ओरडला ना चांगला आहे, मस्त आहे, भारी आहे, गोड आहे, तो ओरडाचा खाल्लं की मरतय. त्याचं काय चुकतंय? कारण त्याच्याकडे आहेच ते ना. तुम्ही कोणाच्या जोडीला बसलात नाही महत्वाचं. संध्याकाळ झाली, एकही आंबा संपला नाही, विचार करायला लागला, अरे चांगले आहेत, मस्त आहेत, भारी आहेत, एकही संपला नाही, कारण काय? दुसऱ्या दिवशी त्याने विचार केला, चांगले नाही आणायचे, मस्त नाही आणायचे, भारी नाही आणायचे, डागेलेले आणायचे, कमी किमतीचे आणायचे. जाऊन फक्त बसला कोणाच्या जोडत? ज्याच्याकडे आयुर्वेदिक औषध आहे त्याच्या जोडीला जाऊन बसला. हा ओरडायचा चांगला आहे, मस्त आहे, भारी आहे, तो बोलायचा खाल्लं की फरक पडतंय. सुखच समाधान ज्यांनी ज्यांनी खाल्लं त्यांना समाधानच प्राप्त झालं. अहो संध्याकाळपर्यंत एकही राहिला नाही ना. कलियुग आहे दादा, बोलणाऱ्याची आंबट बोड संपतात बरं का. कलियुग आहे. तुम्हाला जर एखाद्या वेळी झाडावर चढता नाही आलं ना, अख्खा जग असेल तुम्हाला, घरातली सगळे हसतील, शेजारचे असतील, मित्र असतील, एवढा मोठा झाला अजून झाडावर चढता येत नाही. सगळी बोलायची, सगळी असायची त्याला, एवढा मोठा झाला अजून झाडावर चढता येत नाही, एवढा मोठा झाला अजून झाडावर चढता येत नाही. एक दिवशी लागला ना कुत्रा मागे त्याच्या, तो पुढे पळतोय, मागे कुत्रा, तो पुढे मागे कुत्रा. आता कसा आधार घ्यावा, कुठे थांबावं, कुठे लपावं? पुढे झाड दिसत, चढला ना, चढला. झाडावर चढल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला, कुत्रा मागे लागलाय ते दुःख बाजूला झालं, मला झाडावर चढता आलं, हाच आनंद त्याला. परत तो खाली उतरला, परत चढण्याचा प्रयत्न केला, चढता आलं त्याला. 2-4 वेळा खाली उतरला, वरती चढला, खाली उतरला, वरती चढला, आणि त्याच आनंदामध्ये गावात आला. मित्रांना सांगायला लागला, खूप तुम्ही मला आतापर्यंत हसायचे, झाडावर चढता येत नाही, झाडावर चढता येत नाही, चला तुम्हाला चढून दाखवतोय. 4 पायच मला चढलो पण आणि उतरलो पण. तीच मित्र बोलायला लागले, त्यात काय एवढा विशेष, माकड पण चढताय. ज्या युगात आपण राहतोय ना, हा युग आहे कलियुग. बरोबर. पूर्वी गॅस बत्ती असायची बघा, रॉकेल वगैरे टाकायचो आपण त्याच्यावर, बरोबर आहे की नाही? त्याच्यावरती पेटायचं बघा ते, त्याला काय म्हणतात? प्रकाश द्यायचं ना आपल्याला सगळ्यांना ते, यास काय म्हणतात त्याला? मेंटल. म्हणजे ह्या कलियुगामध्ये प्रकाश देणाऱ्याला काय म्हटलं जात आहे? प्रकाश कशामुळे मिळतंय? ते जर ठरलं पडलं तर आपल्याकडे किती रॉकेल असला, किती हवा भरली तरी यायचं का? मिळायचा प्रकाश, आपल्याला उजाडी मिळायचा. पण खऱ्या अर्थाने जो स्वतः जळतोय, जो स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देतोय ना, त्याला या कलियुगामध्ये काय म्हटलं जातंय? त्याला मेंटल बोलायचे. वरती जे लटकलेलं असायचं त्याला. त्याच्याही पलीकडे सांगू का, तुम्ही कुठे आहात, तुम्ही कसे आहात, तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, काळे आहात, गोरे आहात, की याला महत्व नाहीये. तुमच्या आत काय आहे ना याला महत्व आहे. तुमच्या आत काय याला महत्व आहे. तुम्ही कुठल्या विचाराच्या आहात, तुमच्या अंतःकरणामध्ये कशा प्रकारची कर्म आहेत याला महत्व आहे. आणि ती कर्म जेणेकरून आपल्या संघावर आधारित असतात, संघावर आधारित असतात. चांगलं लोखंड जर गंजलेल्या लोखंडाच्या जोडीला ठेवलं तर काय होत आहे? चांगलं गंजतंय. वास्तविक चांगल्याची किंमत जास्त असते, पण तरी सुद्धा चांगल्यामध्ये तेवढी पॉवर नसते, गंजलेल्यामध्ये एवढी पॉवर असते की ते चांगल्याला गंजवतंय. बरोबर आहे का? बरोबर आहे. आपल्याकडे कांद्यांची गोण आणल्यानंतर, कांद्यांची गोण आणून कोण देते आपल्याला? पुरुष. आणल्यानंतर पुढची जबाबदारी कोणावर असते? महिलांवर. बरोबर आहे. मग तुम्ही ज्या वेळेला ती कांद्यांची गोण खोलता, उघडता, त्यावेळेला रागाने, तिरस्काराने, द्वेषाने, मत्सराने जोरात कोणते कांदे बाजूला फेकून देता तुम्ही? नासके. ज्या दिवशी आम्ही आमच्या आयुष्यातून नासके कांदे फेकून देऊ ना, त्या दिवशी आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित आहे. पण आम्हाला नासके कांदेच आवडतात. कारण का माहिती आहे का? ते आमची स्तुती करतात. तुम्हाला सांगू का, तुमच्या वाईट कर्माचं समर्थन करणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा तुम्हाला चांगल्या कर्माची ओळख करून देणारे 2च मित्र ठेवा आयुष्यात. आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. हे जीवनाचं वर्म आहे, हे आयुष्याचं वर्म आहे, हे जगण्याचं वर्म आहे. राजहंस चांगल्या प्रकारे फिरत होता, जंगलामध्ये आनंदात फिरत होता.
पण त्याने काय केलं, बगड्यांचा थवा बघितला, कावड्यांचा थवा बघितला, अनेक पक्षी एकत्र आलेले असे बघितले आणि मग त्याला वाटायला लागलं हे थव्याने फिरतायत, हे ग्रुपने फिरतायत, आपला पण कोणतरी मित्र असावा. कोणाला वाटलं, राजहंसाला वाटलं आपला पण कोणतरी मित्र असावा. आणि मग काय झालं, मित्र शोधता 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 एक मित्र त्याला सापडला, डोमकावला. बरं का, राजहंसाने कोणाशी संगत केली, डोमकावल्याशी मैत्री केली, मस्त फिरायला लागले. फिरता फिरता एक मस्त असा हिरवगार झाडाने पानांनी भरलेलं जे झाड होतं त्या झाडावर जाऊन दोघेही बसले. त्याच झाडाच्या खाली एक पारधी शिकार फिरून 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 शिकारीसाठी दमलेला थकलेला आपलं शस्त्र बाजूला ठेवून आणि झोपलेला. पण नेमकं काय झालं होतं, थोडस सूर्याचं किरण त्या पारध्याच्या तोंडावर पडत होतं. राजहंसाने विचार केला, जर आपण असं तरी बसलोय, जर पंख पसरून बसलो तर ते किरण थांबलं जाईल, त्याच्या तोंडावर पडायचा जो सूर्यप्रकाश आहे किंवा जो किरण आहे, जो ऊन आहे, तो थांबला जाईल आणि त्याला सावली मिळेल, त्याला समाधान होईल. म्हणून राजहंसाने काय केलं, आपले पंख पसरले आणि राजहंसाने पंख पसरलेले बघितल्याबरोबर डोमकावल्याला पण लहर आली, आपण पण पंख पसरूया. आणि डोमकावल्याची पद्धत अशी असते की त्याने पंख पसरले की त्याची विष्ठा आपोआप पडते. खरं तर विष्ठा पाडतानाच तो पंख पसरत असतो. पंख पसरल्याबरोबर त्याने विष्ठा टाकली, ती करेक्ट त्या पारद्याच्या तोंडावर. ती विष्ठा खाली पडल्याबरोबर डोमकावला उठून गेला. राजहंसाला काहीच माहित नाही, पण पारधी जागा झाला. त्याने बघितलं, अरे माझ्या तोंडावर विष्ठा आणि वर पाहतोय तर कोण, राजहंस. काढलं शस्त्र, मारलं त्याला. तेव्हा राजहंसाला कळलं कोणाची संगत करायची. अशाची संगत करा की जेणेकरून तुमच्याकडे चांगले विचार येतील, चांगली कर्म, संतांचे विचार, परमार्थ भक्ती निर्माण होईल. अशा प्रकारची संगत आपण केली पाहिजे. बरोबर आहे. शेणकिड्याने भोंग्याची संगत केली. भोंगेरा कोणी, शेणकिड्याने भोंगेऱ्याची संगत केली आणि ते असे फिरायचे, भेटायचे. घरी कधी आले नाही. त्यांना लेनाड कुठे, त्यांना शिरगाव कुठे, त्यांना नडगाव कुठे हे त्यांना माहित नाहीये, पण ते शहापूरला भेटायचे आणि भेटले ना की त्यांना आनंद वाटायचा एकमेकाला. बरं का, आनंद वाटायचा. पण भेटता भेटता एक दिवस शेणकिडा काय बोलतो माहितीये का, दादा बरेच दिवस झाला आपण बाहेरच भेटतो, एक दिवस तरी माझ्या घरी या. कोण बोलतोय, शेणकिडा. एक दिवस तरी माझ्या घरी या. आता भोंगेराला नेमकं माहिती नव्हतं, जो मकरंद खाणारा भोंगेरा असतो ना त्याला माहिती नव्हतं भोंगा याचं घर कसं असेल, काय असेल. पण त्याच्या आग्रह खातर तो निघाला. निघाल्यानंतर घराच्या शेजारी गेल्यानंतर तो शेणकिडा बोलतो, दादा ते बघ माझं घर. तिथेच थांबला तो भोंगा. दादा मी तुझं घर लांबून बघितलं, ठीक आहे, मला काही नियम आहेत, माझ्या काही अटी आहेत, त्या नियमांमुळे त्या नियमाचं पालन करतोय म्हणून मी तुझ्या घरी येऊ शकत नाही. पण ठीक आहे, तुझ्या आग्रह खातर मी इथपर्यंत आलो तरी, तुझं घर बघितलं तरी. बरं का, पण आता एक काम कर, एक दिवस तू माझ्या घरी ये. कोण बोलतोय, भुंगा बोलतोय, तो घोंगेरा बोलतोय शेणकिड्याला. आता शेणकिड्याने पण मान्य केलं का चला हे आपल्या घरापर्यंत तरी आले, आपण यांच्या घरी एक दिवस जाऊया. आणि ठरल्याप्रमाणे पहाटेच्या वेळी, सकाळच्या वेळी तो शेणकिडा भुंग्याच्या घरी आला. भुंगेचं घर म्हणजे मकरंदाने भरलेलं फूल, सकाळी उगवलेलं, सकाळी सकाळी उगवलेलं फूल. आणि त्या फुलावर तो येऊन बसला. बसल्यानंतर मकरंद ज्या वेळेला सेवन करायला लागला ना, त्यावेळेला तो शेणकिडा बोलायला लागला, माझ्या आयुष्यात कधी मला पाहायला पण मिळालं नव्हतं, माझ्या आयुष्यात कधी मला याची भेटही झाली नव्हती. भुंगा उडून गेला. तो एवढा रममाण झाला शेणकिडा त्या मकरंद खाण्यामध्ये की तेवढ्यात एक पुजारी आला. ते फूल तोडलं, ते फूल हातात घेतलं, परडीत घेतलं, तरी याला माहित नाहीये हा एक रूप, एक अगदी रममाणच झालेला आहे ते खाता खाता. तेवढ्यात काय झालं, त्या पुजाऱ्याने ते फूल त्या मंदिरात नेलं. शेणकिड्याने वरती बघितलं, अरे बापरे, ही काही जागा आहे की काय, किती समाधान, किती सुख. इथे तर आपण कधी पोहोचलोच नसतो, इथे तर कधी आपण आलोच नसतो. तेवढ्यात ते फूल काढलं, त्या परडीतून देवाच्या चरणावर टाकल्याबरोबर शेणकिडा सुद्धा देवाच्या चरणावर पडला. आणि मग त्या वेळेला खऱ्या अर्थाने त्याला धन्यता वाटली. अरे ज्या चरणाची कधी भेट होईल असं आपल्याला वाटलं पण नव्हतं. आज आपल्या संघामुळे, आपल्याला त्या भुंग्याच्या संघामुळे, त्या घोंगेऱ्याच्या संघामुळे आपल्याला देवाचे चरण प्राप्त झाले.
आयुष्यामध्ये काय करा, आपल्याला आपल्या वाईट कर्माला समर्थन करणारे 100 मित्र गोळा करण्यापेक्षा, आणि तुम्हाला तेव्हाच मिळतात ज्या वेळेला तुमच्याकडे अनेक प्रकारची शिल्लक असते, आर्थिक वाचिक माये काही सगळ्या प्रकारची जेव्हा तुमच्याकडे शिल्लक असते ना, त्यावेळेला हे सगळे येत असतात तुमच्याकडे, तुम्हाला भेटत असतात, तुमच्या जवळ येतील, तुमच्या गाडीमध्ये बसतील, तुम्हाला शापूरला घेऊन जातील, तुम्हाला कुठे अजून भिवंडीला घेऊन जातील, तुम्हाला कल्याणला घेऊन जातील, तुम्हाला ठाण्याला घेऊन जातील, मौज मजा करतील. पण ज्या वेळेला शिल्लक संपली ना, मग कदाचित त्याच कर्मामुळे जर आपल्याला काही भोग भोगायचे आले ना, तर तेच मित्र बोलतात, भोगतोय कर्माची फलं भोगू दे, कमी मजा केली का त्यांनी, मजा करायला हे पण बरोबर असायचे. म्हणून दादा, आयुष्यामध्ये एक स्मरण ठेवा, एक वेळ जर तुमची पंगत चुकली तर कदाचित एक वेळचं जीवन चुकल, पण संगत जर चुकली तर आयुष्याला मुकाल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून संगतीवर काही अंशी आपली कर्म आधारित आहेत, संगतीवर काही अंशी आपली कर्म आधारित आहेत. आपल्यामध्ये परिवर्तन घडेल असा मार्गदर्शक असावा, नाहीतर पोहणाराच गुचक्या खातो, तो इतरांस कैसा काढू पाहतो. ज्याच्याशी आपण संगत केलेली त्याच्याकडून जर चांगले गुण आपल्याला मिळत असतील तर निश्चित तिथे आपण स्थिर राहू, पण त्याच्याकडून जर आपल्याला काही वाईट अनुभूती येत असेल ना, तर कितीही आपल्या जवळचा असू द्या, तिथे भीड ठेवू नका. ज्या डॉक्टरांकडे आपल्याला फरकच पडत नाही तिथे भीड काय कामाची, आमचा घरचा आहे, फॅमिली असा आहे तसा आहे, अरे फरकच नाही, आपण लगेच बदलतो ना. मार्गदर्शक कसा असावा, जेणेकरून त्याने मार्गदर्शन केल्यानंतर आपल्यामध्ये परिवर्तन घडावं. प्रवचन झाल्यानंतर मागच्या बाजूला तंबाखू चोरणारा नसावा, कीर्तन झाल्यानंतर ज्याच्या घरी जेवण आहे त्याच्या घरी जेवण झाल्यानंतर सुटका मारणारा नसावा. अरे हे हातातले आहेत, हे हातातले जर आपण टाकू शकत नाही तर मनातले काय टाकू शकतो दादा? हातातलं टाकणं कठीण आहे का मनातलं टाकणं कठीण आहे? कठीण काय? हातातलं टाकणं कठीण आहे की मनातलं टाकणं कठीण आहे? हातातलं टाकणं सोपं आहे ना, मनातलं टाकणं कठीण आहे. जर हातातलं आपण टाकू शकत नाही, आमच्या घरात जर एखाद्या वेळेला एखादा विंचू आला तर कधीतरी मी त्याच्यावरून असं प्रेमाने हात फिरवलाय का? ये दादा बरं झालं आलास तू, खूप सुंदर आहेस, चांगला आहेस, मस्त आहेस, दिसायला रूपवान आहेस, लगेच घेतला खिशात ठेवला. विंचू त्याला माहित आहे खिशात ठेवून तर कधी डंक मारेल सांगू शकत नाही, आणि त्याने जर डंक मारलं त्याचं विष चढेल, विष चढलं तर कदाचित मला वेदना होतील, कदाचित प्राणालाही मुकावं लागेल. अरे मग ज्याचं विष चढतंय तो विंचू जर तुम्ही खिशात ठेवत नाही तर विंचूचा सिंबॉल असणाऱ्या पुड्या तुमच्या खिशात का पाहिजेत बरं? स्लो पॉइझन आहे दादा, ते हळूहळू मारतंय माणसाला, जबडे फाडलेलं चित्र आहे तिथे, पण तरी सुद्धा माणूस किती आवडीने जवळ करते बघा, किती आवडीने जवळ करत आहे. वाईट कर्म करू नयेत माणसाने. दादा आयुष्यामध्ये चांगलं जगायचं असेल, चांगलं आयुष्य जर तुम्हाला घालवायचं असेल आणि खऱ्या अर्थाने जर परमार्थ आणि भक्ती जर करायची असेल ना, तर तुम्ही कर्मावर पहिला विचार करा, पहिले कर्माचा विचार करा. नंतर मग मी किती ज्ञानी आहे, मी किती पंडित आहे, माझा किती अभ्यास आहे, तो विचार नंतरचा. पहिले कर्म. आणि मी कुठेही जरी असलो ना तरी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की खऱ्या अर्थाने आज प्रवचनाची गरज माळकऱ्यांपेक्षा जास्त व्यसनाधीन झालेल्या माणसांना आहे. माऊली कोणाला आहे? कीर्तनाची गरज कोणाला आहे? माळकऱ्यांपेक्षा जास्त कोणाला आहे? सुधारलेली जी आहेत ना, जी चांगली वागतात ना, जाऊ दे चला, एखादं सरळ लाकूड आहे, चांगलं आहे, व्यवस्थित आहे, गोलगटम आहे, त्याच्यावर नक्षी करणं सोपं आहे. पण जे गाठ्याला गुंठेले, ज्याला अनेक गाठी आहेत, ज्याला कशात उपयोगच नाही म्हणून समाजाने बाजूला केलाय, त्याच्यावर नक्षीकाम करणं सुंदर आणि अतिशय चांगलं आहे. आणि त्याच्यावर जो नक्षीकाम करतो ना, तो खरा कारागीर समजायचा. मी अनेक ठिकाणी सांगतोय, ज्या वेळेला मी प्रवचन करत असतो, कीर्तन करत असतो, त्यावेळेला अनेक माणसं त्या ठिकाणी श्रवणाला असतात, अनेक माणसं श्रवणाला असतात. आणि सर्व प्रकारच्या माणसांना श्रवणाची गरज आहे. प्रकार जरी वेगळा असते, कर्म जरी वेगळे असते, आपले विचाराने जरी आपण वेगवेगळे असलो ना, त्याच्याही पलीकडे सांगू का, विचाराच्या कर्माच्या जातीने जरी वेगवेगळे असलो तरी प्रत्येकालाच प्रवचन आणि कीर्तन श्रवणाची गरज आहे. प्रत्येकाला गरज आहे.
जर तुम्हाला धर्माची संस्कृती आणि धर्माचे संस्कार जर टिकवायचे आहेत, घराघरामध्ये जर निर्माण करायचे आहेत, तर प्रवचन कीर्तन श्रवण केली पाहिजेत. आणि विशेष करून मी तर म्हणतो तरुण मुलांना अधिक गरज आहे. कारण आमच्याच समाजातली तरुण मुलं ज्या वेळेला व्यसनाधीन झाल्यानंतर त्या व्यसनामध्ये बर्बाद होतात, उद्ध्वस्त होतात, त्यांचं घर उद्ध्वस्त होत आहे. आणि आई वडिलांच्या अगोदर व्यसनाधीन झाल्यामुळे जर तो ह्या जगाचा निरोप घेत असेल ना, तर त्या दुःखासारखं त्या आई वडिलांना दुसरं दुःखच नाही दादा. तुम्ही प्रारब्धाप्रमाणे जात असाल काही नाहीये. मी आता तरुण आहे ना.